मी भरत फुलारे। आपण मागील काही व्हिडिओमध्ये बघितलेले आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005 म्हणजे माहिती अधिकार कायदा काय आहे, माहिती अधिकार कायद्यामध्ये माहिती आपण कशी मागू शकतो। आज आपण तिन्ही जोडपत्र अ, ब, क आणि याचा सारांश याच्यात बघणार आहोत। आणि माहिती अधिकार कायद्यामध्ये माहिती अधिकारी काय काय अडचणी आणतात माहिती मागणाऱ्याला त्याविषयी पण थोड्याफार प्रमाणात आपण चर्चा करणार आहोत। तर आपण आज असं सुरुवात करणार आहोत की माहिती अधिकारमध्ये आपण कुठली माहिती मागू शकतो आणि कुठल्या विभागाला माहिती मागू शकतो। तर माहिती म्हणजे काय? माहिती म्हणजे जी शासकीय कार्यालयात दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा एखादे निवेदन अशा स्वरूपात जे काही तयार असेल, जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती आपण शासकीय कार्यालयात आणि एखाद्या निविदा आहे कुठल्या एखाद्या स्कीममध्ये काय काय शासकीय स्कीमनं काय काम केलं याबाबत देखील आपण माहिती मागणी करू शकतो। माहिती मागण्यासाठी आपल्याला ज्या माहिती अधिकारी कोणाला लागू आहे, तर ज्या ठिकाणी शासकीय निधी वापरला जातो अशा सर्व शासकीय कार्यालयामध्ये माहिती आपण विचारू शकतो। माहिती कुठली माहिती देणं आपल्याला मिळू शकते आणि कुठली माहिती नाही मिळू शकते याच्यात जर आपण बघितलं तर सगळ्यात जास्त माहिती अधिकारी जे आहे ते सध्याच्या परिस्थितीमध्ये माहिती कशी देता येणार नाही यावर त्यांचा जोर आहे असं म्हणायला हरकत नाही। माहिती अधिकार कायदा हा शासकीय यंत्रणेत शासकीय जे काही यंत्रणा आहे, शासकीय जे लाभ आहे ते जनतेपर्यंत पोहोचावा आणि शासनामध्ये पारदर्शकता निर्माण करावा यासाठी तो कायदा लागू झाला। परंतु आता त्याचा सर्व स्तरावरून ह्रास होताना दिसत आहे। फार प्रमाणात जर बघितलं तर त्याचा मिसयूज देखील होतो, पण तो एक 2-5% पण माहिती 95% हे माहिती अधिकारी किंवा शासकीय यंत्रणा ही शासकीय निधीचा गैरवापर करतात। याकडे शासन लक्ष देत नाही। परंतु आत्ताच्या घडीमध्ये जर आपण बघितलं तर माहिती आयोगात देखील माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जर आपण अर्ज केला तर त्या ठिकाणी देखील दाद मिळण्याचे जे प्रमाण आहे ते कमी होताना आपल्याला दिसत आहे। म्हणजे दिवसेंदिवस या कायद्याचा कसा ऱ्हास होत चाललेला आहे। माहिती अधिकार ज्यावेळेस आपण एखादा माहिती अधिकार जोडपत्र कसं असतं का, जो माहिती अधिकाऱ्याच्या नावानं जोडपत्र द्यायचं, त्याच्यात आपला डिटेल लिहायचं, आपल्याला काय माहिती पाहिजे आहे ते लिहायला आपण बघितलेलं आहे। 10 रुपयाचं तिकीट लावून आपण ज्यावेळेस माहिती अधिकारांतर्गत अर्ज देतो अशा वेळेस माहिती अधिकाऱ्याने आपल्याला माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 6 अन्वये तो अर्ज दिल्यानंतर 7(1) नुसार आपल्याला ती माहिती 30 दिवसाच्या आत दिली पाहिजे। परंतु 30 दिवसाच्या आत कोणी माहिती देत नाही आणि दिलं तर थातुरमातुर उत्तर देतात किंवा आपल्या माहितीचा एखादा अवाजवी शुल्क आकारून एवढी माहितीसाठी तुम्हाला एवढे पैसे भरावे लागेल आणि एवढं पत्र आपल्याला पाठवून दिलं जातं। मग आपण माहिती अधिकार कार्यकर्ता घाबरून जातो की एवढे पैसे भरायचे। अशा वेळेस घाबरून न जाता ती जी समस्या आहे त्याला तोंड कसं द्यायचं, आपण जायचं आणि त्या कार्यालयामध्ये परत पत्र द्यायचं का मी आपल्या कार्यालयात दिनांक 16 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 6 अन्वये अर्ज दिला होता। त्या अर्जानुसार अनुषंगाने आपण मला त्या दिनांक डॅश रोजी जो काही पत्र दिलेलं आहे त्याच्यात एवढे पैसे भरायला सांगितले। हे पैसे भरण्यासाठी मी जी मागणी केलेली माहिती ती तिचेच आहे किंवा कसे याचा खुलासा करण्यासाठी सदर माहिती मला अवलोकनार्थ उपलब्ध करून द्यावी असं तुम्ही एक असायचं पत्र द्यायचं। त्यानंतर माहिती अधिकाऱ्याने जर तुम्हाला अवलोकनासाठी उपलब्ध करून दिलं तर पहिला घंटा फुकट असतो। त्यावेळेस तुम्ही ती माहिती अवलोकन करून घ्या आणि चिन्हांकित करून द्या का मला ही माहिती आवश्यक आहे, तेवढीच माहिती आपण ती घेऊ शकतो। म्हणजे त्यांचा जो फंडा आहे का माहितीचे शुल्क जादा दाखवून लोकांना घाबरून द्यायचं, त्यासाठी तर आपण अशा प्रकारचं जर त्याचं उत्तर दिलं तर नक्कीच आपल्याला त्याचं बेनिफिट होईल। दुसऱ्या पद्धतीने ते मोगम स्वरूपात आपल्याला उत्तर देता का माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 8 नुसार देता येत नाही, 8 नुसार देता येत नाही। हा माहिती अधिकाऱ्यांचा एक फंडा झालेला आहे। याला आपण सरळ अपील करायचं आणि ज्याच्यामध्ये जनहित आहे, लोकांचं हित लपलेलं आहे अशा स्वरूपाचं जर माहिती असेल तर नक्कीच ती माहिती त्यांना द्यावी लागते। माहिती कधी द्यायची नसते ज्या ठिकाणी देशाचं सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकतं किंवा एखाद्या व्यक्तीच्या जीविताला धोका होऊ शकतो माहिती दिल्यानंतर, अशा स्वरूपाचीच माहिती फक्त देता येत नाही किंवा वैयक्तिक स्वरूपाची। तर आपण एखाद्या जर विलंबर म्हणजे हजरी मास्टर मागितलं किंवा विलंब रजिस्टर मागितलं, याच्यामध्ये सुद्धा माहिती अधिकारी आणि इव्हन काही प्रकारामध्ये राज्य माहिती आयोग सुद्धा सांगतं की माहिती वैयक्तिक आहे।
तर अशा वेळेस आपण आपला मुद्दा मांडा की ही माहिती वैयक्तिक होऊ शकत नाही. त्यांनी शासकीय निधीचा वापर केलेला आहे, त्यांनी पगार घेतलेला आहे शासकीय लोकांनी, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही माहिती द्यावाच लागेल. आणि जर असं नाही झालं तर आपण त्याला हायकोर्टामध्ये पण नेऊ शकतो. दुसरी गोष्ट जी आहे, माहिती अधिकार, सपोज आपण जोडपत्र अ झालं, त्यानंतर ज्यावेळेस ब आपण दाखल करतो त्यावेळेस माहिती अपिली अधिकारी जो असतो त्या अपिली अधिकाऱ्यांनी आपल्या अर्जावर कलम 19(6) अनुसार हे कमी अर्ज आल्याच्या नंतर 45 दिवसाच्या त्यांनी आपल्या अर्जावर सुनावणी घेऊन आदेश पारित केला पाहिजे आणि सतत विवेकबुद्धी वापरून माहिती देण्याचा आदेशित करावा असं अपेक्षित आहे. परंतु अपिली अधिकारी आणि माहिती अधिकारी आजकाल सांगड घालतात, दोघं संगनमत करतात आणि माहितीपासून लोकांना वंचित ठेवण्याचे प्रकार समोर येत आहे. तर अशा वेळेस आपण जोडपत्र क नुसार हे राज्य माहिती आयोगाकडे दाद मागायची. राज्य माहिती आयोगाकडे दाद मागितल्यानंतर आपल्याला जे सुनावणीत हजर होण्यासाठी जे पत्र येतं त्या अनुषंगाने आपण एक लेखी युक्ती पण तयार करून घेऊन जायचं का मी या दिवशी माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर माहिती अधिकाऱ्यांनी मला माहिती मिळत दिली नाही किंवा जे काही कारण असेल किंवा अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती अशी होती, त्यानंतर त्याला व्यतीत होऊन मी जोडपत्र ब दाखल केलं. ब मध्ये देखील माहिती अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली नाही किंवा सुनावणी घेतली परंतु मला हवी असलेली माहिती दिली नाही, तर म्हणून आपण जोडपत्र क दाखल केलं. त्यात माझं म्हणणं असं आहे की माहिती अधिकारी यांनी जर दिली नसेल तर 19(7)(1) चा भंग केलेला आहे. अपिली अधिकारीने जर सुनावणी घेतली नसेल तर 19(6) चा भंग केलेला आहे. म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी. आणि नियम काय आहे का जर एखाद्या माहिती अधिकाऱ्याने तुम्हाला कुठलाही सक्षम कारण नसताना 30 दिवसाच्याच माहिती दिली नसेल तर कलम 7(6) नुसार ती माहिती विनामूल्य दिल्या गेली पाहिजे. आपण ती मागणी ही माहिती आयोगाकडे करू शकतो आणि करायलाच पाहिजे. तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही तिथं मांडाच. जर ऐकलं नाही तुमचं तरी कोर्टाला सांगा की आमचा हा अधिकार आहे तुमचं फेअर हिअरिंग घेण्याचा आणि फेअर हिअरिंग त्याच्यामध्ये घेतल्या गेली पाहिजे. आमचा सांगण्याचा अधिकार आहे, आम्ही सांगू द्या, तुम्हाला जो निर्णय द्यायचा तो द्या. अशा पद्धतीने आपली भूमिका आपण ठाम ठेवायची. आणि जर माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 19(3) म्हणजे जोडपत्र क मध्ये देखील आयोगाने आदेश दिला आणि माहिती आपल्याला जर मिळाली नाही, माहिती देण्याचा आदेशित केला ना माहिती अधिकाऱ्याला जर दिली नसली तर आपण त्याच्यामध्ये कलम 18(1) अन्वये तक्रार दाखल करू शकतो. आणि कलम 18(1) अन्वये तक्रार दाखल झाल्यानंतर आपण काय करायचं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया.